समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा। भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला एक विशेष महत्त्व दिलं जातं, कारण या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून पितृपक्ष हा चालू होत असतो। हा पितृपक्ष पौर्णिमेपासून ते पुढील 15 दिवस म्हणजे अमावस्या येईपर्यंत हा पितृपक्ष असतो। तर आपल्याला आजपासून म्हणजे आज पौर्णिमेपासून ते पितृपक्ष संपेपर्यंत आपल्या घरातल्या अशा 2 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाही। कोणी कितीही मागितल्या तरीसुद्धा त्या वस्तू आपल्याला आपल्या घरातून द्यायच्या नाही। यामुळे काय होतं, माता लक्ष्मी नाराज होते। यामुळे आपल्या घरामध्ये संकट येतात, अडचणी येतात आणि घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेते। यामुळे आपल्या घरावर ते दारिद्र्य येतं आणि त्याचप्रमाणे गरिबी देखील येते। यामुळे आपल्याला या पितृपक्षामध्ये 15 दिवस आपल्या घरातल्या या 2 वस्तू कोणालाच द्यायच्या नाही। अशा कोणत्या 2 वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला द्यायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते। तिथीनुसार त्यांचं श्राद्ध आपल्याला घालायचं असतं आणि त्याचप्रमाणे पिंडदान देखील आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचं असतं। पूर्वजांनी आपल्यासाठी अपार कष्ट केलेले आहेत, त्यांची आठवण राहावी, पूर्वजांचे आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहावेत म्हणून आपण त्यांची शांती करावी लागते। वर्षातून 1 दिवस पितरांसाठी गोडाधोडाचा नैवेद्य द्यावा लागतो। पितरांना मृत्यू कधी झाला याची तारीख पूर्वी फोटोवरती टाकली जायची आणि त्या तारखेनुसार त्या तिथीनुसार त्या पितरांचं श्राद्ध हे घातलं जातं। तर यावर्षी पितृपक्ष हा 28 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे। हा एक पंधरवाडा आहे ज्यामध्ये लोक त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद घेत असतात। तर पहा, बऱ्याच जणांच्या घरातले जे पितर असतात त्यांच्या मृत्यूची जी तारीख असते म्हणजे ती तिथी त्यांना माहीत नसते। तर असे लोक जे आहेत त्यांनी अशा तिथीवरती जे त्यांचं श्राद्ध घालायचं असतं ते म्हणजे भरणी श्राद्ध, नवमी श्राद्ध आणि सर्व पितृ अमावस्या ज्या आहेत या दिवशी आपल्याला त्या पितरांचं आपल्याला श्राद्ध घालायचं असतं। ज्यांच्या तिथी ज्यांना माहीत आहे त्या तिथीवरती घालतात, ज्यांना तिथी माहीत नाही ते या 3 दिवसातून 1 दिवस त्या पितरांचं श्राद्ध हे घालत असतात। जे अविवाहित असतात, ज्यांचे लग्न झालेले नसतात आणि ते मरण पावतात त्यांचे भरणी श्राद्ध पंचमी तिथीला केले जाते। त्याचप्रमाणे ज्यांचे पितृ हे वारलेले आहेत पण त्यांची तिथी त्यांना माहीत नाही, त्यांचे श्राद्ध कधी करायचे हे त्यांना माहीत नाही, तर अशा लोकांचं जे श्राद्ध जे आहेत ते आपल्याला अश्विन अमावस्येच्या दिवशी आपल्याला घालायचं असतं। त्याचप्रमाणे बघा, अशा कोणत्या 2 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला या पितृपक्षामध्ये कोणालाही द्यायच्या नाही, ते म्हणजे आपल्या घरातलं मीठ। पितृपक्षामध्ये आपल्याला म्हणजे आज पौर्णिमेपासून ते अमावस्या होईपर्यंत अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी आपण मीठ हे कोणाला देऊ शकतो, पण या 15 ते 16 दिवसांमध्ये आपल्या घरातलं मीठ हे कोणालाही द्यायचं नाही। कोणी कितीही मागितलं तरीसुद्धा हे मीठ आपल्याला शेजारच्याला द्यायचं नाही। त्याचप्रमाणे मीठ हे आपल्याला दान देखील करायचं नाही। पहा, मीठ हे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं। मीठ हे समुद्रामधून येत असतं आणि माता लक्ष्मी ही समुद्राची बहीण आहे। यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातला मीठ हे आपल्याला या पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत म्हणजे या 15 दिवसामध्ये आपल्या घरातलं मीठ हे चुकूनही कोणाला द्यायचं नाही। कोणी कितीही मागितलं तरीसुद्धा ते तुम्हाला कोणालाही द्यायचं नाही। त्याचप्रमाणे प्रयत्न करा की आपल्या घरातलं मीठ आपल्याला ह्या 15 दिवसांमध्ये संपून देखील द्यायचं नाही, म्हणजे ते मीठ आपल्याला दुकानामधून सुद्धा आणण्याची गरज पडणार नाही। पण तुम्हाला अतिशय गरज पडली आहे तर तुम्ही इतरांकडून न आणता तुम्ही दुकानामधून स्वतःसाठी आणू शकतात। त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे मिरची। आपल्या घरातली जी मिरची असते ती मिरची आपल्याला कुणालाही या पितृपक्षामध्ये द्यायची नाही। कोणी कितीही मागितली तरीसुद्धा आपल्या घरातली जी मिरची असते, त्या लाल मिरच्या असो हिरव्या मिरच्या असो, त्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही।
त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे ती आहे पीठ. आपल्या घरातलं पीठ हे आपल्याला संपवू द्यायचं नाही. त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला शेजारच्या पाजारच्यांना सुद्धा द्यायचं नाही. कोणी कितीही तुमच्याकडे या 3 वस्तू मागितल्या तर या 3 वस्तू तुम्हाला चुकूनही कोणाला या पितृपक्षामध्ये द्यायच्या नाही. जर आपण या वस्तू पितृपक्षामध्ये जर कुणाला जर दिल्या तर आपल्या घरातली लक्ष्मी ही नाराज होते. यामुळे आपल्या घरावरती संकट येतात, पैशांच्या अडचणी निर्माण होतात आणि गरिबी येते. लक्ष्मी घरातून काढता पाय घेते, घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. म्हणून आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही. त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये आपल्याला महत्त्वाचे व्यवहारसुद्धा टाळायचे आहे. म्हणजे की जसे घर खरेदी करणं किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करणं यासारख्या ज्या महत्त्वाचे जे आपण पैसे देऊन म्हणजे लक्ष्मी आपल्या घरातली जेवून ज्या वस्तू खरेदी करत असतो त्यासुद्धा आपल्याला या पितृपक्षामध्ये 15 दिवस कोणत्याही लक्ष्मीची देवाणघेवाण करता येईल अशी आपल्याला वस्तूंची खरेदी देखील करायची नाही. घरामध्ये आपण छोट्या मोठ्या वस्तू ह्या आणू शकतो, पण ज्या मोठ्या गोष्टी आहेत जसं की घर खरेदी करणं, जमीन खरेदी करणं यासाठी भरपूर मोठी रक्कम आपल्याला लागत असते आणि आपल्या घरातली ही भरपूर मोठी रक्कम आपण या पितृपक्षामध्ये कोणाच्याही घरात द्यायची नाही किंवा कोणाच्याही हातात द्यायची नाही. म्हणून या 15 दिवस आपल्याला चुकूनही हे मोठे व्यवहार जे आहेत पैशांचे ते आपल्याला आवर्जून टाळायचे आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.